मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता हो रे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता साधूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता खूप दिवसापासून मी पुस्तक वाचतोय. म्हणजे मी एकटा राहायचो, बॅचलर होतो तेव्हा आम्हाला फक्त साधारण पुस्तक वाचनच होतं. म्हणजे टी व्ही नव्हता, टेप नव्हता, मोबाईल नव्हते विशेष म्हणजे. तर त्या काळात मी फक्त पुस्तक वाचायचो. आणि माझ्यासोबत मनोहर मोरे म्हणून होते आणि ते मनोहर मोरे आणि आम्ही दोघं पुस्तक वाचायचो. आम्हाला कधी कधी पुस्तक वाचता होता, 2 कधी वाचायचे, 3 कधी वाचायचे कळायचं नाही. तर पुस्तक वाचण्याची आवड होतीच. आणि नंतर मग व्यवसायानिमित्ताने मला वेळ भेटत नव्हता लिहायचा. आता आमचा यश तो जरा मला साथ देतो, तो दुकान सांभाळतो, मला थोडा वेळ भेटतो म्हणून मी पुस्तक लिहायचं ठरवलं. पुस्तक लिहिण्यामागचं कारण पुस्तक वाचन हे होतं हे म्हणायला हरकत नाही. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, त्याच प्रकारातला हा विषय म्हणायला हरकत नाही. हेच का बरं तुम्ही निवडले, त्यामागचं कारण काय? मी हा विचार केला की आपण पण आपल्या आजूबाजूला इतके चांगले लोक आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. काहींना मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले, काहींचं ऐकून होतो. मग अशा सगळ्यांची मी एक हे बनवलं, लिस्ट बनवली आणि त्यातले त्यात हे 14 लोक निवडले आणि मी त्यांची कथा लिहिली. तर या निमित्ताने यंगस्टर्सला तुम्ही काय सांगाल? की आता गल्ल्यावर बसून राहणं, मन गिऱ्हाईक येण्याची वाट बघणं हे राहिलं नाही. आता त्यांनी बाहेर पडावं, गिऱ्हाईकाच्या घरापर्यंत जावं आणि त्यांना कन्व्हिन्स करून किंवा त्यांना ॲड मार्फत किंवा मग मोबाईलचे ॲडव्हर्टाईज करून दुकानापर्यंत खेचून आणावं. ॲप पण तुम्ही डेव्हलप केलं, ही कल्पना कशी सुचली आणि नेमकं त्या ॲपमधनं तुम्ही काय सूचित करताय? हे ॲप म्हणजे जर व्यापारी दुकानाला सुट्टी पण असेल किंवा ते बाहेरगावी पण असतील तर ते आपल्या ॲप वरून फोटो वगैरे काढून स्क्रीनशॉट वगैरे काढून गिऱ्हाईक करू शकतात. म्हणजे दुकान बंद असलं तरी पण, बाहेर असले तरी पण ते ॲपचा वापर करून कस्टमर करू शकतात. की आपण हे पुस्तक नक्की विकत घ्या, जेणेकरून आपल्याच समाजातल्या आपल्याच व्यावसायिक बंधूंना याचा फायदा होईल. कल्पना सांगितली, जेव्हा त्यांनी ठरवलं की मला पुस्तक लिहायचं आहे, तर आमच्या घरात सगळ्यांना खूप इच्छा होती की हां त्यांनी करावं. आणि जेव्हा त्यांनी ते पुस्तक झालं आणि मी आता ते पुस्तक वाचते, मला खरंच आवड निर्माण होते की हां एखाद्या व्यक्तीचा प्रवास वाचणं किती चांगलं असतं. इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पण खूप जास्त आभार की त्यांची उपस्थिती ह्या कार्यक्रमाला लाभली. तर थँक्यू सो मच. आणि खूप साऱ्या लोकांनी डायरेक्टली इनडायरेक्टली पप्पांच्या ह्या पुस्तकच्या लिहिण्याच्या एक प्रवासात मदत केली, तर त्या लोकांना पण खूप खूप